सध्या शिवसेना, उभाटा आणि शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादीकडून भाजपा संदर्भात चांगली वक्तव्य केली जात आहेत. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना घेरलेला आहे. त्यांच्यावरती घणाघाती टीका केली आहे. शरद पवार यांनी कायमच दग्याफटक्याचं राजकारण केलंय. त्यांचं राजकारण 20 फूट जमिनीत गाडण्याचं काम राज्यातील जनतेनं केलंय. तसंच बाळासाहेबांची विचारधारा सोडून गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जनतेने जागा दाखवली, अशा शब्दांमध्ये अमित शहा यांनी दोन्ही नेत्यांवरती तोफ डागली आहे. महाराष्ट्र के विजय के कई मायने. महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया. उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था, 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था. झूठ फरेब कर मुख्यमंत्री बने थे. वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है. दरम्यान अमित शहांच्या टीकेनंतर विनायक राऊत आणि अमोल कोल्हेंनी पलटवार केलाय. पलीकडे भारतीय जनता पक्षाने नोट जिहाद केला. संपूर्ण मतदारांना खरेदी करायचं आणि मतं घ्यायची ही भ्रष्ट राजनीती जर या देशामध्ये कोणी सुरू केली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने केली. नोट जिहाद करून भाजपाने जर विजय मिळवला असेल तर त्यांचं सुख औटघटकेचं सुख असेल. ह्या देशाची लोकशाही एक ना एक दिवस त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हा गैरसमज आहे. आजही आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे तुम्ही साधी विधानसभा बघितली तर 76 लाख मतदार उभे आहेत आणि ज्या अर्थी केंद्रीय गृहमंत्र्यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आवर्जून पवार साहेबांचा उल्लेख करावा लागतो, यावरूनच हे स्पष्ट होतं की ते 20 फूट जमिनीच्या खाली नाही, ते सतत तुमच्या समोर उभं आहे.